नागपूरच्या गीतांजली चौकात इमारतीचा मलबा कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला। दरम्यान यामुळे एक कार आणि काही दुचाकींचं देखील मोठं नुकसान झालं आहे। नागपुरात दुपारनंतर चांगल्या पावसानं हजेरी लावली। यातच नागपूरच्या गीतांजली चौकातील एका इमारतीच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग अचानक कोसळला। या मलब्याचा मुख्य भाग एका कारवर कोसळला आणि कारचं मोठं नुकसान झालं। या कारच्या आसपास देखील काही प्रमाणात मलबा पडला। दरम्यान कारच्या बाजूला उभ्या असलेल्या संतोष गौर नामक इसमाचा त्यात मृत्यू झाला। त्यांची दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी ते इथे आले होते। सध्या गणेशपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। या घटनेमुळे या इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। बॉम्बे स्कूटरच्या बिल्डिंगच्या वरची पॅरापिड दिवाल पडल्याने एक इसम जखमी झाला। उपचारादरम्यान तो मरण पावला। 4 गाड्या तुटलेल्या आहेत आणि एक 4 व्हीलर गाडी पण तुटलेली आहे। हा खाली बसलेला होता गाडीवर, पॅरापिड त्याच्या अंगावर पडली। हां पॅरापिड वॉल पडली आणि त्यामुळे तो जखमी झाला। उपचारादरम्यान मरण पावला। 17:28 कॉल आला की गीतांजली टाकीज इथे वरून पॅराफिट पडलेली आहे, तिथे माणसं दबलेली आहे। तत्काळ आम्ही त्या 30 सेकंदमध्ये गाडी रवाना करून घटनास्थळी उपस्थित झालो। त्यावेळेस एक मृतक जो होता त्या घटनास्थळी इथल्या लोकांनी जे आहे त्या मृतकाला हलवून टाकलेलं होतं। आपलं काय म्हणते हॉस्पिटलला घेऊन गेलेले होते। संतोष छोटेलाल गौर वर्ष 52 हा आपला फुटाळा तलाव इथे राहतो आणि तो गाडी रिपेअर करता इथे आलेला आहे। इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार तो गाडी रिपेअर करता इथे आलेला होता। तर याच्यामध्ये 4 मोटरसायकल आणि 2 मोपेड असे आणि 1 कार क्रेटा याच्यावरती पॅराफिट भिंत पडली वरून आणि त्या दबल्या गेलेल्या आहे आणि त्याचं नुकसान झालेलं आहे।